धन्यवाद टाटा। या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी वर्ग, विशेषतः या ठिकाणी आम्हाला सहाय्य करणारे सोनोने मॅडम, बिरारी साहेब आणि या ठिकाणी आमचा मुलगा वकील आहे, त्या वकिलांचे मित्र वकील साहेब या ठिकाणी आले आहेत, एक पाहुणे आलेले आहेत, त्या सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो। आणि आज जे वाहन खरेदी केलं, त्या वाहन खरेदी करण्याच्या पाठीमागचा जो इतिहास आहे ते थोडासा मला बोलल्याशिवाय राहावे ना। फार प्राचीन काळी जेव्हा मी शिक्षण घेत होतो तेव्हा आमची खूप गरिबी होती, घर पाटला जो होतं पण म्हणायला पाटील, पण अतिशय गरिबी, एका वेळा खायला सुद्धा मिळायचं नाही अशी परिस्थिती होती। प्रामाणिकपणे काम, पाटलीचं काम करणारे वडील कुणाचा 1 रुपया घेत नव्हते, पण काम मात्र करत होते। आणि अशा परिस्थितीमध्ये माझं शिक्षण झालं। त्यावेळेला आमचे काही मित्र जमा झाले आणि ते मित्र म्हणले, गड्या तू कुठलं वाहन घेणार, पुढं कसलं वाहन असणार? मग कोण म्हणतं मी 4 चाकी वाहन घेणार, मोटार घेणार, कोण म्हणतं आमकं घेणार, तम घेणार, पण माझे जे मी म्हणलं मला सायकल मिळालं तर बरं झालं, तरी पण माझी अपेक्षा राहील 4 चाकी वाहन खरेदी करण्याची। सुदैवानं आज मी या ठिकाणी आलो। पहिल्यांदा टाटा इंडिका गाडी घेतली, माझा मुलगा वकील झाला, त्यानंतर ती 17-18 वर्ष वापरली, टाटा युगर गाडी खरेदी केली आणि त्या निमित्तानं आज ह्या शोरूमला भेट देण्याची संधी प्राप्त झाली। टाटांच्या विषयी मला खूप बोलायचं होतं, कारण इतिहास असा आहे की भारत देश हा अतिशय आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता। त्या काळात उद्योगधंदे काढण्यासाठी कमी माणसे त्या काळामध्ये त्या देशामध्ये नव्हती, तरी पण टाटा सारख्या माणसांनी उत्तम प्रकारचा व्यवसाय उभा करून देशातल्या जनतेच्या गरजा ज्या आवश्यक आहेत त्या आवश्यक गरजा भागवण्याचं मोठं काम केलं आहे। त्याबद्दल मी टाटाला सुद्धा शुभाशीर्वाद देतो। आणि त्याचबरोबर त्यांचे जे सेवक वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, अतिशय मनमिळावू आणि आलेल्या ग्राहकाला समजून घेणारा, त्याच्याशी सलगीनं वागणारा असा कर्मचारी वर्ग आहे। आणि उठाठेव आलेल्या कर्मचारी, आलेल्या ग्राहकाचा एखाद्या पाहुण्यासारखा उठाठेव करतात, हे एक अभिनंदनाची गोष्ट आहे। आणि ते या ठिकाणी आम्हाला अनुभवायला 2 वेळा आलं। आज 19 वर्षानंतर दुसरी गाडी टाटाचीच घेतोय। त्याच्या पाठीमागचा हेतू हाच होता की टाटानं जगामध्ये, या भारतामध्ये विकासाचं पहिलं पाऊल रोवलं, त्याबद्दल टाटांना धन्यवाद देतो। आणि माझं छोटंसं 2 शब्द त्यांच्याबद्दल संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।